भेटशी नव्याने या नव्या कोऱ्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवर। तर अशी आहे मालिकेची सुरुवात। साल 1999 मुंबई, जेव्हा पेट्रोल संपलेल्या स्कूटरमध्ये आणि पेस्ट संपलेल्या टूथपेस्टमध्ये ही जीव असायचा। छोट्या छोट्या मुलांचे हिरो कॉमिक्समध्ये आणि मैदानात सापडायचे। म्युझिकवाल्या ग्रीटिंगनं आणि घराघरातल्या टीव्हीनं एंट्री मारली होती। 1 रुपयाच्या कॉईनची किंमत फक्त प्रेमवीरांनाच कळली होती। अशा या निवांत चाललेल्या वर्षामध्ये मात्र या कॉलेजमध्ये म्हणजे विद्यावंत पेठे महाविद्यालयामध्ये चांगलीच झुंपली होती। स्टुडंट अभिमन्यू राज शिर्के आणि नव्या प्रिन्सिपल पद्मिनी गाडगीळ यांच्यामध्ये। आता प्रेक्षकांनो इथे पिऊन दादा प्राचार्यांना चहा हवाय का म्हणून विचारतायत। साखर किती चमचे टाकू? प्राचार्य म्हणतात अर्धा चमचा। तुमच्या नवीन प्रिन्सिपलला जास्ती गोड आवडत नाही। तर मिस्टर अभिमन्यू राज शिर्के, आता हे राज शिर्के म्हणतात तुम्ही मला माही म्हणू शकता। मग आता लगेच या प्राचार्य म्हणतात डोंट बी ओव्हर स्मार्ट। या कॉलेजमध्ये कॅन्टीन सुरू होणार नाही, इथे मुलं फक्त शिकायला येतात। असं बोलत बोलत त्यांनी चहाचा कप हातात घेतलाय। तेव्हा माही म्हणतो एक विचारू का मॅडम, इथे तुम्ही पण फक्त शिकवायला येता ना, मग शिक्षकांना चहाची काय गरज? मग आता प्राचार्य म्हणतात तुम्ही प्रिन्सिपलशी बोलताय हे विसरताय का? माही म्हणतो नाही मी विसरत नाहीये, चहा तर प्रिन्सिपलने मागवलाय त्यांनाच मी विचारतोय ना। त्यावर प्रिन्सिपल म्हणतात की हे बघा शिकवून शिकवून थकवा येतो, मेंदू दमतो, त्यासाठी चहा लागतो। त्यावर माही म्हणतो मग शिकून शिकून सुद्धा दम लागतो ना मॅडम, अहो थकवा येतो, स्टुडंटच्या हातामध्ये थोडीच कोणी चहा आणून देणार आहे आणि त्यासाठीच तर। आता प्राचार्य माहीला बोलू देत नाही आणि म्हणतात हे बघा कॉलेजमध्ये कॅन्टीन सुरू होणार नाही म्हणजे नाही, मी जाऊ शकता। माही म्हणतो मॅडम तुमचं म्हणणं रास्त आहे, पण अहो तुम्ही जरा विचार करा ना, मुलांचं लक्ष लागणार नाही, मुलांची शिक्षणाची आवड कमी होणार, इव्हेंच्युअली रिझल्ट पण कमी लागतील। तुम्हाला काय हवंय, कॉलेजचा चांगला रिझल्ट की? आता प्रिन्सिपल विचार करू लागतात माहीच्या बोलण्यावर। आणि प्रेक्षकांनो इथे थोडा त्यांनी सस्पेन्स दाखवलाय आणि माही आता पळत पळतच सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर आलाय, त्यांचे सगळे फ्रेंड्स दाखवलेत, म्हणजे हा आधीचा काळ त्यांनी दाखवलाय। आणि आता माही सगळ्यांना सांगतोय की आपल्याला आता कॅन्टीनसाठी परमिशन मिळाली आहे आणि सगळेच विद्यार्थी जल्लोष करताय। तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल इथे एएलच्या मदतीने ॲक्टर सुबोध भावे यांना तरुण दाखवण्यात आलं। माहीने अशा पद्धतीने वरून खाली उडी मारली आणि त्याच्या मित्राने त्याला झेललंय, म्हणजे सगळ्याच फ्रेंड्सनी। तर तुम्ही आता सध्याचा काळ बघताय, म्हणजे 2024 ची स्टोरी तुम्ही बघताय। इथे हे मालिकेच्या नायिकेचे वडील आहेत गौरीचे बाबा, ते मंदिराच्या रांगेमध्ये उभे असतात आणि घामाघूम झालेले असतात आणि गौरीची वाट बघत असतात। तेवढ्यात तिथे आपल्या या मालिकेची नायिका गौरी आली आहे। आता गौरीच्या मैत्रिणीचा फोन आलाय तिला, ती बोलत असते अगं बाई गौरी लवकर ये, आणि ते खडूस आमचे अभिमन्यू सर आले ना तर तुला एंट्री मिळणार नाही। आता गौरी म्हणत असते अगं नको काळजी करूस, मी वेळेवर पोहोचेल, बाय हां। तर आता प्रेक्षकांनो गौरी खूपच गोड दाखवली आहे। गौरी मंदिरात आल्यावर तिची चप्पल तिथेच काढते बाहेर। आता या चप्पलेचा काहीतरी इश्यू झालाय तो तुम्ही पुढे बघत राहा। गौरी एवढी मोठी रांग बघते सगळ्यांची आणि मग घाबरून जाते, कारण तिला उशीर होईल ना दर्शनाला। मग ती एक ट्रिक वापरते, ती म्हणते बाबा अहो तुम्ही उंदराच्या कानात काही सांगितलं की नाही? नाही बाबा, अहो उंदीर मामाच्या कानात आपल्या कामाबद्दल सांगितलं ना तर ते काम लवकर होतं, बाप्पाला सांगायच्या आधी उंदीर मामाच्या कानात सांगायला हवं। काय तुम्ही, अहो मला 15-20 कामांचा अनुभव आहे। मग गौरी त्या उंदीर मामाच्या कानात तिची इच्छा सांगते, उंदीर मामा माझी एकच इच्छा पूर्ण कर, या रांगेत असलेल्या सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण कर, माझ्यामुळे त्यांनी रांग सोडली आहे रे, विसरू नकोस, लक्षात ठेव, थँक्यू। असं म्हणून गौरी आता पटकन देवाच्या दर्शनाला गेली आहे, कारण सगळ्यांनी उंदीर मामापाशी रांग लावली आता। असो, तर आता गौरीने बाप्पाजवळ प्रार्थना केली आहे, बाप्पा त्या विद्यावंत कॉलेजचं काम कर हं। काय, अरे असं का बघतोयस माझ्याकडे, तुला सांगितलं होतं ना बाप्पा विद्यावंत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये एका कुकची गरज आहे, ते काम झालंच पाहिजे हं देवा प्लीज। माझ्या बाबांकडनं आता उदबत्त्याचं काम होत नाही रे, खूप त्रास होतो त्यांना, कधीही फिट्स येतात आणि मला त्यांना आणखीन त्रास द्यायचा नाहीये, प्लीज तेवढं काम कर। असं म्हणून देवाला प्रार्थना करते गौरी। इकडे तिचे बाबा उदबत्तीचे पुडे विकत असतात आणि म्हणत असतात हे बघा गुरुजी उदबत्तीचे पुडे मोजून घ्या, तसं मोजायची गरज नाहीये, पण गुरुजी आमच्या गौरीला जरा समजावून सांगा ना, तू शिकायच्या वयात नोकरी करायचं म्हणते हो, बाप खमकाय तर। आता ते गुरुजी म्हणतात नको रे बाबा मी नाही समजावत तिला। मग आता गौरी म्हणत असते बाप्पा सॉरी रे, माझं जरा जास्तीच कर्ज आहे रे तुझ्यावर, 462 रुपयांचं कर्ज आहे, एकदा का मला नोकरी मिळाली ना की हळूहळू
हळूहळू करून मी सगळं कर्ज फेडेल, पण जर तू माझं काम नाही केलंस तर लक्षात ठेवा, तू आहेस आणि मी आहेस. आता गौरीने एका छोट्याशा पानावरती 11 रुपये अशी किंमत लिहून त्या दानपेटीमध्ये टाकली आहे. आणि जाता जाता गौरी बाप्पाला म्हणते, आणि बाप्पा ते लग्न बिग्नाचं आता काढू नकोस, मला नाही परवडणार ते. त्याला जेव्हा केव्हा भेटायचं असेल ना तेव्हा त्याला भेटू देत. गणपती बाप्पा मोरया असं म्हटल्यावर इथे आता आपल्या मालिकेचे नायक म्हणजे अभिमन्यू सरांची एंट्री दाखवली. अभिमन्यू सरांनी आल्या आल्या एका गाडीला बाजूला केले आणि त्या गाडीची हवा काढत असतात. आता एक माणूस ओरडतो त्यांच्यावर आणि म्हणतो, ओ गाडीची हवा का काढताय? अभिमन्यू सर म्हणतात, पुन्हा जर सार्वजनिक ठिकाणाची शिस्त मोडलीच ना तर पुन्हा तुझ्या डोक्यातली हवा काढेल. मंदिराच्या बाहेर बसलेली बाई म्हणते, नेहमी येतो हा, भुकेल्यांना खाणं पिणं देतो, पण मंदिरात काही जात नाही. देवासंग काय बिनसलंय त्याचं त्यालाच माहिती. आता हे अभिमन्यू सर सगळ्यांना अन्न देतात आणि त्या ताई विचारतात त्यांना बसलेल्या मंदिराच्या बाहेर, आय हो आज मंदिरात जाणार की नाही? पण अभिमन्यू सर मानेने नकार देतात. आणि आता खूपच छान दाखवलंय त्यांनी, गौरी असं तिच्या कपाळावर कुंकू लावून घेते ते बाहेरचं. आणि आता अभिमन्यू सर मात्र कुंकू न लावता निघून जात आहे मंदिराच्या बाहेरूनच. गौरी तिच्या मैत्रिणीशी बोलते. तिची मैत्रीण तिला म्हणत असते, अगं बाई लवकर ये, अभिमन्यू सर यायची वेळ झाली आहे. गौरी तिला म्हणत असते, काळजी नको करू, मी पोहोचणार म्हणजे पोहोचणार. पण आता गडबड अशीच झाली आहे की तिथे झाडणाऱ्या एका व्यक्तीने या गौरीची चप्पल अभिमन्यू सरांच्या बुलेटला अशी लावली आहे. आता गौरी निघते आणि तिच्या वडिलांना सांगते की बाबा व्यवस्थित जा, काळजी घे आणि मला आशीर्वाद द्या, माझी सगळी कामं होतील म्हणून. आता तिचे बाबा म्हणतात, अगं सगळी कामं होतील, नको काळजी करू. गौरी म्हणते, बाबा तुमची मुलगी मोठी झाली आहे ना आता. तिचे बाबा म्हणतात, बाबांना त्रास नको म्हणून कॉलेज सोडून काम करतेस. बाबा मला कळतं सगळं. गौरी म्हणते, बाबा तुम्ही लवकर निघा आता, नाही तर ते कुलकर्णी ना उदबत्त्याच्या ऐवजी स्वतःला जाळत बसतील. आता तिचे बाबा काही पैसे देऊ करतात तिला. तेव्हा ही गौरी म्हणते, नको बाबा मला पैसे नकोय. बाबा म्हणतात, हे बघ बाळा, आपलं उद्या भलं मोठं उदबत्तीचं दुकान असणार आहे, ते झाल्यावरती सगळे प्रॉब्लेम सुटतील. रिक्षाने जा राजा, काळजी घे. असं बोलून तिचे बाबा निघून गेलेत. गौरी खूप इमोशनल होते आणि म्हणते, बाबा तुमच्या सगळ्या इच्छा सगळी स्वप्न पूर्ण करणारे मी, फक्त मला एकदा ही नोकरी मिळू द्यात. आता अभिमन्यू सर त्यांच्या बुलेटवर निघालेत, पण गौरीची चप्पल अडकली ना त्यांच्या बुलेटला. गौरी एकदम बघते, तिचं लक्ष जातं. तोपर्यंत अभिमन्यू सर तर निघून गेलेले असतात. गौरी आता त्यांच्या मागे मागे धावते, ओ ओ ओ माझी चप्पल. पण तोपर्यंत अभिमन्यू सर गायब. अरे देवा, बिचारी गौरी अनवाणीच आता कॉलेजला जाते कारण तिला खूप उशीर झालेला असतो. तिथे अनवाणीच ती बसमध्ये चढते आणि कशीबशी त्या विद्यावंत कॉलेजपर्यंत ती पोहोचली. पुन्हा एकदा गौरीच्या मैत्रिणीचा फोन आलाय. ती म्हणते, अगं तुला किती लेट होतोय यार गौरी. गौरी म्हणते, अगं बाई माझे पाय भाजताय, एका चप्पल चोरामुळे सगळा गोंधळ झालाय. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात गौरीने तिचा फोन कट केला. गौरीची मैत्रीण विचार करत असते, बाप रे गौरी कधी येणार आता, अभिमन्यू सर केव्हाही येत असतील. आता ती तिच्या कॉलेजच्या आत जाते. पण आता गौरी कशीबशी एकेकाला पत्ता विचारत त्या विद्यावंत कॉलेजपर्यंत पोहोचली आणि समोरच विद्यावंत कॉलेज असतं. गौरी त्या कॉलेजला बघून म्हणते, काय गंमत आहे, 2 वर्षापूर्वी ह्याच कॉलेजमध्ये 13वीला ॲडमिशन घ्यायची होती मला, पण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि आज पैसे कमवण्यासाठी मी या कॉलेजला आली आहे. काय माहित, कदाचित माझी 15वी पण. असा विचार करून गौरी तिच्याच मनाशी हसत असते आणि मग म्हणते, जो होता है अच्छे के लिए होता है. आता बुलेटवर अभिमन्यू सर पोहोचलेत आणि कॉलेजच्या एंट्री जवळच त्या गौरीची चप्पल पडते असं त्यांनी दाखवलंय. आता हे सिक्युरिटी गार्ड बघतायत, अभिमन्यू सर आले आणि हे काय, सगळे विद्यार्थी लगेच पळालेत कॉलेजमध्ये. हे सांगतात, सर आले, 9ला 5 मिनिटं बाकी आहेत आणि विदिन अ सेकंड पूर्ण कॉलेजमध्ये सामसूम होते. आता ही गौरी मात्र इमोशनल होऊन त्या कॉलेजकडेच बघतीये आणि तोपर्यंत अभिमन्यू सरांनी आतमध्ये प्रवेश केलाय आणि सिक्युरिटी गार्डला गेट लावून घ्या असं खुणेने सांगितलंय. मध्ये मध्ये ना प्रेक्षकांना मालिकेचं टायटल सॉन्ग जे ऐकवण्यात येते ना ते अप्रतिम आहे. गौरी आता त्या सिक्युरिटी गार्डला म्हणत असते, अहो काका, अहो दार उघडा, माझं काम आहे आत. ए खडूस, अरे गेट उघड. आता मात्र गौरीच्या लक्षात येतं, अरे देवा, हे अभिमन्यू सर तर नसतील ना. गौरी खूप रिक्वेस्ट करते, सर प्लीज ओ गेट उघडा ना. आता मात्र गौरी रडवेली झाली आहे, पण गौरी अशी हार मांडणाऱ्यातली नाही आहे बरं का प्रेक्षकांना. खूप
खूप छान दाखवलंय पुढे त्यांनी. व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता अभिमन्यू सरांनी एंट्रीवरच मस्टर्डवर सही केली आहे आणि शाईचा पेन आहे त्यांचा आणि खूप वेगळी सही आहे त्यांची आणि त्यांच्या पेनावरती तू फक्त हो म्हण असं सुद्धा लिहिलेलं आहे. तर आता कॅन्टीनचा अण्णा असा पळताना दिसतोय अभिमन्यू सरांना आणि ते थांबवतात त्याला. आता तो घाबरतो. अभिमन्यू सर जोरात ओरडतात अण्णाला आणि म्हणतात, काय रे अण्णा, तू विसरलायस का नियम? कॉलेजच्या आवारात अजिबात फिरायचं नाही लेक्चर सुरू असताना. मुलांचं लक्ष विचलित होतं. नियम विसरलास की आठवून देऊ तुला पुन्हा एकदा? तर तुला कॅन्टीन बंद करायची घाई झाली आहे का? अण्णा म्हणतो, सर असं काही नाही हो, पण आजच्या दिवस असं काही बोलू नका बघा. अहो आज 25 इयर्स कंप्लीट झाले बघा आपल्या कॅन्टीनला. आता हे सर म्हणतात माहिती आहे मला. त्यावरती अण्णा म्हणतो, माहिती आहे कसं? आता हे अभिमन्यू सर म्हणतात, ते महत्त्वाचं नाही आहे. पुन्हा जर तुम्हाला फिरताना दिसलास ना तर वेगळं कॅन्टीन शोधायचं. अण्णा म्हणतो, नाही छे नाही फिरणार बघा. आता अभिमन्यू सर जात असतात तेव्हा पुन्हा एकदा अण्णा त्यांना थांबवतात आणि म्हणतात, अहो अभिमन्यू सर, अहो छोटीशी केक कटिंग पार्टी ठेवली आहे हो. 25 इयर्स कंप्लीट झाले कॅन्टीनला म्हणून तुम्ही आलात तर. अभिमन्यू सर जरा विचार करतात आणि म्हणतात, त्या कॅन्टीनपेक्षाही मला माझा वर्ग जास्ती महत्त्वाचा आहे असं बोलून ते निघून गेलेत. आता अण्णा म्हणतो, मला पण अण्णा तू तो आज बच गया रे. अरे देवा. आता इकडे गौरीने मात्र कंपाऊंड वॉलवरनं खाली उडी मारली आहे कॉलेजमध्ये. आता गौरीचा सुवर्णकाळ सुरू होणार की संकट काळ हे तुम्हीच ठरवा प्रेक्षकांनो. गौरीने जिथे उडी मारली आहे तिथेच अभिमन्यू सरांची बुलेट असते, पण गौरीला काही त्या बुलेटला तिची चप्पल दिसत नाही आणि तिचा पाय मुरगळतो वरून उडी मारल्यामुळे. आता गौरी कशी बशी त्या कॉलेजमध्ये पळायला लागते, पण आता ती अनुला फोन लावून बघते तर तो फोन काही लागत नसतो, कारण अभिमन्यू सराच्या धाकाने सगळ्या मुलांनी फोन ऑफ केलेले असतात. आता गौरी मनाशीच बडबडत असते, त्या चप्पल चोराला ना माझी चप्पल पचणारच नाहीये. आता ती मनाशीच बोलते, आता गौरी तू शांत हो, जो होता है अच्छे के लिए होता है, तू तुझ्या कामावर लक्ष दे. आता गौरीने कशी बशी अनवाणीने त्या कॉलेजमध्ये एंट्री केली आहे आणि ती विचार करत असते, अरे देवा कॉलेज आहे की नाही, कोणीच दिसत नाहीये इथे. पण आत येताना ना तिने प्रेक्षकांनो काहीतरी अशी ट्रिक वापरली आहे. दोन्ही हात पुढे केलेत आणि मनाशीच बोलते, उजवीकडे जाऊ की डावीकडे? डाव्या हाताचं वजन जास्ती आहे त्यामुळे डावीकडेच जाईल. आता इथे अभिमन्यू सर लेक्चर घेत असतात मराठी विषयाचा. आता ही गौरी दबक्या पावलाने आत येत असते आणि नेमकं सगळ्या स्टुडंटचं लक्ष तिच्याकडे जातं. गौरीचं लक्ष जातं अभिमन्यू सरांकडे आणि गौरी पटकन पळते. अभिमन्यू सर सगळ्या विद्यार्थ्यांकडे बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की कोणीतरी इथून पळालंय. अभिमन्यू सर पटकन गौरीच्या मागे जातात आणि तिचा पाठलाग करायला लागतात, पण त्यांना नेमकं दिसलं नाहीये कोण आहे तिथे. अभिमन्यू सर इकडे तिकडे बघायला लागतात. गौरी तिथेच एका ठिकाणी लपते आणि खूप घाबरते. आता काही आपलं खरं नाहीये हे नक्कीच गौरीच्या लक्षात आलं असणार. आता ती नेमकी त्या फायर अलारामच्या खाली लपली आहे. गौरी विचार करते, देवा हेच ते खडूस सर आहे. गौरी त्यांच्या हाती जर तू लागलीस ना तर नोकरी मिळायच्या आधीच जाणार आहे बघ तुझी. अरे देवा प्लीज वाचव मला. हे सगळं ना ते चप्पल चोरामुळे झालंय. त्याच्यात तर ना मी. आता अभिमन्यू सर शोधत असे आले तिथे कोण आहे नेमकं जे पळालंय. आता गौरी तिथेच उभी असते. अभिमन्यू सर तिला बघणार तेवढ्यात फायर अलाराम वाजतोय आणि सगळे विद्यार्थी गोंधळून जात आहे आणि सगळे विद्यार्थी बाहेर पडले क्लासच्या. त्यामुळे एकच गर्दी उठली आहे. गौरीने या गर्दीचा फायदा घेतला आहे बरं. सगळे स्टुडंट असे गर्दी करताय आणि त्या गर्दीमध्ये ही गौरी बरोबर निसटते आणि विचार करते, देवा या अलाराम माझ्यामुळे वाजला की काय. आणि आता ती त्या अभिमन्यू सराच्या कानात बोलते जाता जाता, आता तर गेट उघडावंच लागेल ना तुम्हाला. आणि अभिमन्यू सर इकडे तिकडे बघायला लागतात की कोण बोललं त्यांच्या कानामध्ये. गर्दी असल्यामुळे त्यांना दिसतच नाही नेमकं कोण बोललं. आणि प्रेक्षकांनो इथेच हा तू भेटशी नव्याने या मालिकेचा पहिला भाग आणि माझा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय अभिमन्यू सर खूप चिडलेले असतात. क्लासमध्ये कोण घुसलंय हे शोधून काढा असं ते सांगतात. आता मात्र गौरीने अतिशय सुंदर केक बनवलाय. अण्णा म्हणत असतो, ए बाई तू कॅन्टीनमध्ये आली आणि तुझ्यामुळे अलाराम वाजला हे सरांना कळलं तर माझी नोकरी गेली. आता गौरी जाता जाता अभिमन्यू सरांच्या बुलेटला तिची चप्पल बघते आणि त्या बुलेटवर लिहिते, माझी चप्पल परत दे चप्पल चोर. अभिमन्यू सर ते बघून चिडतात आणि म्हणतात, ज्यांनी कोणी केलंय त्यांनी माझ्या समोर यायचं. गौरी पुन्हा एकदा त्यांना टक्कर देते आणि पुन्हा एकदा जुना काळ त्यांनी दाखवलाय. प्राचार्य मॅडम म्हणत असतात, सेकंड हँड बाईटचं एवढं सेलिब्रेशन. माही म्हणतो, मॅडम कौतुकाचं सेलिब्रेशन हे, आनंदाचं नाही.
आता या मालिकेची विलन आहे प्रिया मराठे ताई आणि आता त्यांची एंट्री दाखवली आणि त्या म्हणत असतात कोणी अभिमन्यू सरांच्या बाईकवर हे सगळं लिहिलंय, जो कोणी स्टुडंट असेल ना तो त्याला मी आता सोडणार नाहीये. गौरी विचार करते सगळं काही समोर येऊन कबूल करावं. ती मनात विचार करत असते की खोट्याचं वजन घेऊन मला नाही जगता येणार, कदाचित मला दुसरी नोकरी मिळेल. आणि ती अभिमन्यू सरांच्या जवळ जाते आणि हे काय, अभिमन्यू सर तिला बघून खूप भावुक होता. अभिमन्यू सरांची प्रेयसी ही गौरीच आहे का, असे खूप सारे प्रश्न आहेत. प्रेक्षकांनो बघत राहा आणि माझा रिव्ह्यू आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तू भेटशी नव्याने या मालिकेचा रोज रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवर. मालिकेचा पहिला भाग आणि नवी कोरी मालिका कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंट करून कळवा आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका आणि पटकन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.